दृश्यो अदृश्यो पास हो या दूर, सकल विश्व के जीव सब पावे सुख भरपूर। मेरे अर्जित पुण्य में भाग सभी का हो, मेरे सुख में शांति में लाभ सभी को हो। देव आणि मनुष्यांचे शास्ता तथागत सम्यक संबुद्ध, तथागत सम्यक संबुद्धाचा सुव्याख्यात सुस्पष्ट जो धारण करण्यायोग्य आहे असा तथागत सम्यक संबुद्धांचा सद्धम्म, त्या सद्धम्माचं अनुसरण करणारा पूजनीय भगवंताचा श्रावक संघ, सर्वप्रथम मी या तीन रत्नाला त्रिवार अभिवादन करतोय, ज्यांनी तुम्हा मला या तीन रत्नाची जाणीव करून दिली असे द्वितीय बुद्ध शासनाचे कर्णधार तुमचे आमचे उद्धारक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये माझं संपूर्ण जीवन समर्पित करतो। आमचे मित्र कॅमेरामॅन आदर्श जवंजाळ या भीमटेकडी परिसरामधून आज मी भिक्खू श्रीलाभ स्थवीर समस्त बौद्ध उपासक बौद्ध उपासिकांना मंगलाची आपल्या सर्वांसाठी कामना करतो, सुखी जीवनाची कामना करतो। मित्रहो, भगवंताचा धम्म मानवाच्या हितासाठी आहे, मानवाच्या सुखासाठी आहे, मानवाच्या कल्याणासाठी आहे। म्हणून प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की आपण भगवंताच्या धम्माचं आचरण केलं पाहिजे। मित्रहो, आपण बऱ्याचदा म्हणतोय की आम्हाला सुख प्राप्त झालं पाहिजे, आम्हाला शांती मिळाली पाहिजे, आम्हाला वैभव मिळालं पाहिजे, सौंदर्य मिळालं पाहिजे, लाभ आम्हाला प्राप्त झाला पाहिजे। या सर्व गोष्टी मित्रहो आपल्याला प्राप्त होऊ शकतात जर भगवान बुद्धाच्या धम्मावर आपला विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा असेल तर। कारण आपण मित्रहो जर त्यागच केला नाही, आपण जर प्रयत्नच केला नाही, आपण जर प्रयत्नशीलच राहिलो नाही तर आपण काय प्राप्त करू शकतोय। एक कहावत आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। भगवंताचा धम्म, भगवंताच्या धम्मामध्ये शिलेला खूप महत्त्व आहे। भगवंताच्या कालावधीमध्ये महानाम नावाचे भिक्खू होऊन गेले। महानाम नावाचे भिक्खू, त्यांची पूर्वाश्रमीची बहीण रोहिणी पाहायला थोडी विद्रूप राहतो। तिची इच्छा असते की मी फार सुंदर झाली पाहिजे, सौंदर्य मला कसं प्राप्त होईल, शांती मला कशी प्राप्त होईल, याकरिता ती नेहमी बेचैन असते, विचार करते। जेव्हा महानाम नावाचे भंतेजी त्यांच्या बहिणीला म्हणजे रोहिणीला आपलं दर्शन देतात, तिला भेटतात, तेव्हा ती विचार करत असते, चिंतन करते, जर मी लोकांमध्ये गेली तर मला लोक काय म्हणणार, मला नाव ठेवणार, कारण मी पाहायला सुंदर नाही, मी पाहायला विद्रूप आहे। म्हणून महानाम भंतेजी तिच्या मनामध्ये काय विचार चाललेला आहे, ते काय विचार करत आहे ते जाणतात आणि तिला मार्गदर्शन करतात की हे भगिनी, जर तुला सौंदर्य प्राप्त करायचं असेल, परमशांती प्राप्त करायची असेल तर तुला दानकर्म करावं लागेल। एक आशेची किरण रोहिणीच्या मनामध्ये निर्माण होतोय की जर मी दानकर्म केलं तर मला सौंदर्य प्राप्त होऊ शकते, मला परमशांती प्राप्त होऊ शकते, तर मी दानकर्म का करू नये। म्हणून
पूजनीय भदंत महानामजी यांच्या विचारावर ते चिंतन करते. महानाम भंतेजीने सौंदर्य प्राप्त करण्यासाठी जे मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनावर ते चिंतन आणि मनन करते. आणि महानाम भंतेजीला म्हणतोय की भंतेजी, मला असं काय दान करावं लागेल की ज्या दानामुळे मला सौंदर्य, सुख आणि शांती प्राप्त होऊ शकतोय. तेव्हा महानाम भंतेजी म्हणतात की हे भगिनी, ज्या प्रकारे भगवंतासाठी, भिक्खू संघासाठी राजा बिंबिसार, मेघार माता विशाखा, अनाथपिंडक यांनी जे सुंदरसे बुद्धविहार बांधून भिक्खूंना ते समर्पित केले, त्यांची तिथे राहायची व्यवस्था केली, तुला पण श्रद्धायुक्त चित्ताने तुझ्या कमाईच्या पैशामधून भिक्खू संघासाठी तुला विहार बांधून द्यावा लागेल आणि तसा तुला सम्यक संकल्प करावा लागेल. तिच्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो, श्रद्धा निर्माण होतो की जर मी पूजनीय भिक्खू संघाला, पूजनीय भिक्खू संघाचे जे प्रमुख आहे तथागत सम्यक संबुद्धाला जर मी विहार बांधून दान दिलं तर खरंच मला सौंदर्य, सुख, शांती प्राप्त होईल. ही भावना मनामध्ये निर्माण करून ती समोर वाटचाल करतो. पण तिच्याकडे तेवढं धन नसते. ती विचार करतो की बुद्धविहार बांधण्यासाठी भिक्खूंची व्यवस्था मला करायची आहे, सुंदरसं बुद्धविहार मला बांधायचं आहे, माझ्याकडे तेवढं धन नाही, मी परिवाराची मदत घेऊ का? तेव्हा ते आपल्या परिवाराला मदत मागते, आईला, वडिलाला, भावाला. तेव्हा सर्वजण श्रद्धायुक्त चित्ताने, प्रसन्न मनाने रोहिणीला मदत करतात की रोहिणी, तू जो संकल्प केलेला आहे, तुझा संकल्प फार सुंदर आहे, उत्कृष्ट आहे, प्रेरणादायी आहे आणि आम्ही सर्वजण तू जो संकल्प केला, तुझ्या संकल्पाचं आम्ही स्वागत करतो. कारण तू जर आज हे काम करत आहे, भिक्खू संघाची राहण्याची व्यवस्था तू करत आहे, त्यांना तू बुद्धविहार बांधून देत आहे, तुझ्याकडून भविष्यामध्ये अनेक लोक प्रेरणा घेतील. म्हणून रोहिणी जो संकल्प ते हाती घेतो तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतो, कायेने, वाचेने आणि मनाने लीन होतो, तल्लीन होतो की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये भिक्खू संघाची राहायची व्यवस्था करायची आहे, सुंदरसं मला बुद्धविहार बांधायचं आहे, कुठलीही अपेक्षा न करता, कुठलाही स्वार्थ न ठेवता मला भिक्खू संघाला सुंदरसं राहण्यासाठी बुद्धविहार निर्माण करून द्यायचं आहे. पूर्ण प्रयत्नशील राहून रोहिणी कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेने बुद्धविहार भिक्खू संघाला बांधून देतोय आणि भिक्खू संघाचे प्रमुख तथागत सम्यक संबुद्ध यांना बोलावून भिक्खू संघाला ते विहार दान देतोय. त्या विहार दान सोहळ्यामध्ये बरेचसे भिक्खू उपस्थित असतात, तथागत सम्यक संबुद्धही उपस्थित असतात. तेव्हा भगवंत रोहिणीला पाहतात, कारण तिने जो प्रयत्न केला होता श्रद्धेने, तिचा प्रयत्न सफल झाला. तिच्या कामामध्ये ती कर्तव्यदक्ष होती, तिने तिचं कर्तव्य पार पाडलं. असं म्हटलं जातो मित्र हो की रोहिणी जी विद्रूप दिसत होती पाहायला, तिच्या दान बलाने, तिच्या श्रद्धा बलाने, सम्यक संकल्पानुसार तिला तिचं सौंदर्य प्राप्त झालंय. हे भगवंताने प्रवचनामध्ये कथन केलं होते. भगवंताने त्या पूर्ण सभेमध्ये आपल्या धम्मदेशनेच्या माध्यमातून रोहिणीची प्रशंसा केली होती. रोहिणीचं सौंदर्य तिला प्राप्त झालंय. सांगण्याचं तात्पर्य मित्र, मनुष्य जेव्हा म्हणतो की मला सौंदर्य प्राप्त झालं पाहिजे, सुख प्राप्त झालं पाहिजे, शांती प्राप्त झाली पाहिजे, पण तो जर काहीच वाटचाल करत नसेल तर त्याला त्या गोष्टी प्राप्त होऊ शकत नाही. त्यामागे आपला त्याग लागतो, दान पारामिता आपल्याला पूर्ण करावा लागतो आणि विशेष शिलेचं पालन करावं लागतोय. कारण शील हे मनुष्याचं रक्षा कवच आहे. तर मनुष्य 5 शील, ज्याला पंचशील आपण म्हणतोय, पंचशिलेचंही प्रत्येक मनुष्याने इमानदारीने पालन केलंय. तर प्रत्येक मनुष्य जेव्हा इमानदारीनं 5 शिलेचं पालन करतो तेव्हा त्या व्यक्तीला त्याचं मन स्थिर होतं, त्याचं मन शांत होतं, सुख त्याला प्राप्त होतो, शांती त्याला प्राप्त होतो, सौंदर्य त्याला प्राप्त होतं.
अशाच प्रकारे भगवंताच्या कालावधीमध्ये असे अनेक आदर्श बौद्ध उपासक बौद्ध उपासिका होऊन गेले. म्हणून आपण पण मित्र हो, रोहिणीचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आजच्या तरुण मुलींनी रोहिणीचा आदर्श घेतला पाहिजे. तरुण मुलासाठी हे भगवंताच्या कालावधीमध्ये होऊन गेलेले असे अनेक तरुण मुलं आदर्श आहे. आज एज्युकेशन आपण घेत आहोत. एज्युकेशनसोबत प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य आहे की आपल्या मुलामुलींचं आपण नातं धम्मासोबत जोडलं पाहिजे. आपल्या मुलामुलींची नाळ आपण धम्मासोबत जोडली पाहिजे. कारण एज्युकेशनमुळे त्यांची प्रगती होत आहे. धम्म जेव्हा तुम्ही त्यांना धम्म शिकवणार, शिलेचं महत्त्व तुम्ही त्यांना समजून सांगणार, शील सदाचाराचं महत्त्व जेव्हा आईवडील मुलामुलींना समजून सांगणार, तेव्हा त्या शील सदाचाराचा प्रभाव त्यांच्या जीवनामध्ये राहणार. शील सदाचाराचं जीवन जगल्यामुळं ते आणखी त्यांच्या जीवनामध्ये प्रगती आणि उन्नती करू शकणार. अनाथ पिंडकाचं नाव मित्र आज अजरामर आहे आणि राहणार. इतिहासामध्ये अनाथ पिंडकाचं नाव अमर आहे. ज्यांनी जेत नावाच्या राजाकडून शेत विकत घेऊन सुंदरसं जेतवन तिथे निर्माण केलं आहे आणि पूजनीय भिक्खूसंघ, पूजनीय भगवंताला त्यांनी दान दिलं आहे. असा अनाथ पिंडक श्रावस्तीचा कोषाध्यक्ष, गरिबांचा दाता, गरिबांना मदत करणारा, अन्न वस्त्र निवारा देणारा, रोजगार उपलब्ध करून देणारा, गरिबांना भोजन देणारा, घर देणारा, वस्त्र देणारा, त्याचप्रकारे भिक्खू संघाचीही काळजी घेणारा, भिक्खू संघालाही दानकर्म करणारा, त्यांची सेवा करणारा असा अनाथ पिंडक. अनाथ पिंडकाचा मुलगा काल. अनाथ पिंडक ज्या प्रकारे धार्मिक होते, शील सदाचारी व्यक्ती होते, सेवाभावी होते, परंतु मित्र हो, त्यांचा काल नावाचा मुलगा हा बिलकुल धार्मिक नव्हता. काल भोगविल्लासामध्ये लुप्त राहणारा, अनेक प्रकारचे कालला शौक होते, नशापान करणारा. अनाथ पिंडकाला विश्वास होता की कालमध्ये मी परिवर्तन करू शकतोय. कालला जर मी प्रेरित केलंय तर निश्चित स्वरूप भगवान बुद्ध कालमध्ये परिवर्तन करू शकतात. हा विश्वास अनाथ पिंडकाचा भगवंतावर होता, धम्मावर होता आणि होता. ह्या विश्वासाला घेऊन अनाथ पिंडक कालला म्हणतो की काल, तुला मी 100 सोन्याच्या मोहरा देतोय, सोन्याच्या काठशा पण देतोय. तू भगवंताची धम्मदेशना ऐकण्यासाठी जा जेतवनामध्ये. कालला पैसा हवा असतो वडिलाचा, आपले शौक पूर्ण करण्यासाठी, नशापान करण्यासाठी, गायन नृत्य करण्यासाठी. त्यामुळे कालला अनाथ पिंडक त्यांचे वडील एक प्रलोभन देतात की जर आपण भगवंताची धम्मदेशना ऐकली, भगवंताच्या धम्मदेशनाला जर आपण जेतवनामध्ये गेले तर मी आपणाला एक 100 सोन्याच्या काठशा पण देईल. त्यालाही वाटतोय की असं काय आहे, मला तर माझे शौक पूर्ण करण्यासाठी, माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी वडील पैसा देते ना, ठीक आहे. मग तो पैसा सोन्याच्या 100 काठशा पण अनाथ पिंडक त्यांना देतोय आणि सायंकाळी काल जेवण करतोय आणि जेतवनामध्ये जातोय भगवंताची धम्मदेशना ऐकण्यासाठी. खूप अशी पब्लिक लोक जमलेले असतात भगवंताची धम्मदेशना ऐकण्यासाठी. कालला जागा मिळत नाही, तो सर्वात शेवटी बसतो. पोटभर जेवण करून आल्यामुळे भगवंताची धम्मदेशना सुरू असतो आणि हा मागे बसल्यामुळे त्याला झोप पण येतो. हा धम्मदेशना ऐकत नाही. काल भगवान बुद्धाची धम्मदेशना ऐकत नाही, झोपून जातो. इकडे वडील सकाळी उत्सुक असतात, वाट पाहतात की माझा मुलगा काल हा सकाळी घरी येणार, तेव्हा मी त्याला विचारणार की हे बाळा, तू भगवंताची धम्मदेशना ऐकलीस ना, सांग तू भगवंताची धम्मदेशना कशा प्रकारे ऐकली. कारण अनाथ पिंडकांनी वडिलांनी एक अट ठेवली होती की जर तू भगवंताची धम्मदेशना ऐकशील तर ती धम्मदेशना ऐकल्यानंतर काही प्रमाणात तुम्हाला सांगशील. तेव्हा काल हो म्हणतो. पण पहिल्या दिवशी असं होत नाही. जेव्हा काल घरी येतो आणि अनाथ पिंडकाला म्हणतोय, अनाथ पिंडक जेव्हा विचारतात कालला की बाळा, तू भगवंताची धम्मदेशना ऐकली, सांग बरं भगवंतानी काय उपदेश केला. तेव्हा काल खाली मान घालतो आणि म्हणतोय की पिताश्री, मी भगवंताची धम्मदेशना ऐकली नाही, मी झोपून गेलो होतो. वडील थोडे निराश होतात, पण विश्वास असते अनाथ पिंडकामध्ये, विश्वास असते की माझ्या पुत्रामध्ये, कालमध्ये भगवान बुद्ध आज नाही उद्या
बदल करणार, त्याच्यामध्ये परिवर्तन करणार, त्याला माणूस बनवणार. वाईट मार्गापासून तो चांगल्या मार्गाकडे निश्चित स्वरूप वाटचाल करेल, हा विश्वास त्याला भगवंतावर असते. दुसऱ्या दिवशी पण तो तयारी ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी मग 500 सोन्याच्या कारशा पण देतोय आणि म्हणतोय की बाळा, ह्या 500 सोन्याच्या कारशा पण घे, आज पण तू भगवंताची देशना ऐकशील आणि मला येऊन सांगशील. तेव्हा तो 500 सोन्याच्या कारशा पण घेतोय आणि भगवंताची देशना ऐकण्यासाठी जातो. परंतु तो त्या दिवशी भोजन करत नाही आणि सर्वात समोर जाऊन बसतो. सर्वात समोर जाऊन बसल्यानंतर सर्वप्रथम तो भगवंताला 3 वेळा अभिवादन करतोय आणि श्रद्धेने त्यांचं प्रवचन ऐकतो, धम्मदेशना ऐकतो. तेव्हा भगवंत प्रवचन करतात, धम्मदेशना करतात की मनुष्याचं जीवन हे किती अनमोल आहे. प्रत्येक मनुष्याचं जीवन हे किती अनमोल आहे, म्हणून मानवाने मानवाचं जीवन हे उपयोगात आणावं, याला असंच व्यर्थ गमावू नये. रागामध्ये, द्वेषामध्ये, मोहामध्ये किंवा भोगविल्लासामध्ये मनुष्याने जीवनामध्ये सत्कर्म केले पाहिजे. मानवाने मानवाच्या कामी आलं पाहिजे. एक आदर्श समाजामध्ये मनुष्याने जीवन व्यापन केलं पाहिजे. अशा प्रकारे भगवान बुद्ध धम्मदेशना करतात. भगवान बुद्ध फार सुंदर प्रभावशाली धम्मदेशना करतात की मनुष्याचं जीवन अनित्य आहे. भगवंताच्या धम्मदेशनेचा कालवर फार प्रभाव पडते की भगवंत जे सांगत आहे त्या प्रकारे तर मी आतापर्यंतही जगलो नाही, परंतु समोर मला असं जगायचं आहे असा तो मनामध्ये संकल्प करतोय. असं म्हटलं जातं मित्र हो की काल भगवंताचं प्रवचन धम्मदेशना ऐकता ऐकता श्रोतापन्न होतं. एवढं बल भगवंताच्या वाणीमध्ये असते. कालने पण अत्यंत श्रद्धेने भगवंताची धम्मदेशना श्रवण केली होती. कालचं मन एकाग्र झालं होतं, शांत झालं होतं आणि काल जेव्हा प्रसन्न चित्ताने भगवंताची धम्मदेशना ऐकून आपल्या घरी परततो तेव्हा नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये बदल दिसतो. सकाळी उठणे, आंघोळ करणे, अभिवादन करणे, वडिलांचा आशीर्वाद घेणे आणि वडिलांसोबत प्रेमाने बोलणे. या अगोदर कधीही असा व्यवहार कालचा कधी दिसलाच नव्हता की काल सकाळी उठला असेल, आंघोळ केली असेल, वंदन केलं असेल आणि वडिलांसोबत प्रेमाने बोलला असेल. हा बदल जेव्हा कालमध्ये दिसला तेव्हा वडिलाला खूप आनंद झाला. आणि मित्र हो, प्रत्येक आईवडिलाला आनंद तेव्हा होत असते जेव्हा त्यांचे मुलं मुली त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही करून दाखवत असतात. काल हा वडिलाकडे गेला तेव्हा अनाथपिंडक त्यांना म्हणतोय की काल तू भगवंताची धम्मदेशना ऐकलीस ना. तेव्हा काल म्हणतो की होय पिताश्री, मी भगवंताची धम्मदेशना ऐकली. भगवंताने खूप सुंदर प्रवचन केले. मानवाचं जीवन किती अनमोल आहे हे भगवंताने मला समजून सांगितलं आहे की मानवाने काय करावं, काय करू नये, हा बोध भगवंताच्या धम्मदेशनेतून मी काल घेतला. तेव्हा अनाथपिंडक पुन्हा 500 सोन्याच्या काळशा पण त्याला देण्यासाठी समोर येतोय. तेव्हा काल म्हणतोय की पिताश्री, मला ह्या सोन्याच्या काळशा पण नको, हे पैसे मला नको, जे माझ्याकडे काल तुम्ही दिलेले होते तेच मी तुम्हाला परत करत आहो. मित्र हो, बघा की भगवंताच्या धम्मदेशनेने कालमध्ये किती परिवर्तन केलं आहे. अशाच प्रकारे मित्र हो, आपल्यामध्येही परिवर्तन होऊ शकतो, बदल होऊ शकतो, पण आपण त्या प्रकारे प्रयत्नशील राहिलं पाहिजे. म्हणून भगवंताचा धम्म हा प्रत्येक मनुष्याच्या हिताचा आहे, सुखाचा आहे, कल्याणाचा आहे. बस तुम्हाला प्रयत्न करावा लागते, शिलेचं पालन करावं लागतो. प्रत्येक मानवाला आपापले कर्तव्य पार पाडावे लागतात. जीवनामध्ये आपण प्रत्येकाने आपलं कर्तव्य आपल्याला कशा पद्धतीने पार पाडायचं आहे हा संकल्प प्रत्येक मनुष्याने केला पाहिजे. दान देण्याचा संकल्प आपण करावा, शिलेचं पालन करण्याचा आपण संकल्प करावा, सेवा करण्याचा आपण संकल्प करावा. रोहिणीने मला सेवा करायची आहे, भिक्खू संघाला विहारदान द्यायचा आहे हा संकल्प केला होता. आपणही असा लोकहिताचा, लोककल्याणाचा असा संकल्प करा की ज्याने तुम्हालाही आनंद होईल, तुम्हालाही खुशी होईल, तुमचं मन प्रसन्न होईल आणि इतरांना तुमच्या मदतीमुळे, तुम्ही केलेल्या संकल्पामुळे त्यांनाही लाभ होईल, त्यांचं हित आणि सुख होईल. अशा प्रकारे आपण विचार ठेवावे. एवढंच बोलतो. सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. भवतु सबमंगल, भवतु सबमंगल, भवतु सबमंगल.